आज उपायुक्त कोकरेंना भेटलात, काय संदर्भ होता वालधुनी नदीचा? नमस्कार. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था कल्याण पश्चिम, आमचे मार्गदर्शक शशिकांत दायमा सर आणि आम्ही सर्व पदाधिकारी वालधुनी नदीच्या संदर्भात कोकरे साहेबांना आम्ही वेळ घेतली होती. त्यांनी मीटिंग दिल्यानंतर संबंधित वालधुनी नदी कशी स्वच्छ करावी, प्रदूषण मुक्त झालेली आहे, ती प्रदूषण मुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण नदीचा गाल काढा, नदीची रुंदी वाढवा, नदीची खोली वाढवा, नदीच्या चारी साईडला कॅमेरे लावून घ्या, नदीच्या चारी साईडला चांगल्या प्रकारे शोभीकरण करा, झाडे लावा, अशी आमची मागणी होती. आणि ज्या ठिकाणी अनुपनगर, गोलपनगर, भवानीनगर अशा छोट्या मोठ्या विभागामध्ये 25 विभागामध्ये जो पूर येतो त्या ठिकाणी योग्य रीतीने वाल कंपाऊंड बांधून त्या ठिकाणी की भवानीनगरला कुठल्याही विभागामध्ये पूर येणार नाही. की जुलै महिन्यामध्ये जेव्हा पूर येतो, जेव्हा आजूबाजूच्या परिसरातले नागरिक 1 महिना तरी स्थलांतर होतात, कारण का पाणी आल्यानंतर 3 दिवस पाणी असतं, मग साफसफाई करायला 2 दिवस, नंतर घरातलं नुकसान होतं. म्हणून यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातले सर्व पक्षाचे सहकारी आज या ठिकाणी कोकरे साहेबांनी शब्द आम्हाला त्यांनी दिलेला आहे, नदी स्वच्छ करण्यासाठी मी पहिलं पाऊल उचलतो, अशी आमची पद्धतशीर चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला योग्य रीतीने सहकार्य केलं. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत दायमा यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती त्यांनी पण समाधान व्यक्त केलं की आपण वालधुनी नदीचे सर्व पदाधिकारी मागील 10 वर्षापासून, कोण 15 वर्षापासून काम करतं असं त्यांनीही मान्य केलं आणि नदी लवकरात लवकर आम्ही स्वच्छ करून देतो. हा, मागील 15 वर्षापासून 20 वर्षापासून मी स्वतः बघतोय आंदोलन करतात, कधीतरी नदीमध्ये बसून आंदोलन केलेलं आहे दायमाने. तर आपलं काय म्हणणं आहे, एवढे वर्षापासून प्रशासन ऐकत नाही का? आता काय म्हणते आहे की आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने निवेदन देऊन सतत की त्यांचा एकच उद्देश असतो की नदीला आम्हाला निधी नाही, मग आम्ही स्वतःहून भीक मागून देतो ना. पण तुम्ही वालधुनी नदीचं हेड अकाउंट तरी खोला ना, आम्हाला त्याच्यामध्ये टाकता येईल ना. सन्माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांनी की मागच्या टायमाला माझ्याकडे वालधुनी नदीचा एक अध्यक्ष म्हणून त्यांनी मला 70 लाखाची निधी दिली. ते आणून जमा केल्यानंतर ती निधी कुठे गेली ते माहिती नाही, कोणत्या हेडमध्ये वापरली ती माहिती भेटत नाही. की विश्वनाथ दादांनी मागच्या टायमाला नागपूर अधिवेशनामध्ये वालधुनी नदीचा पण विषय घेतलेला, पण इथून हे महानगरपालिकेचे काही अधिकारी होते, आता त्यांचे ते रिटायर झालेले आहेत, कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नव्हतं. आता कोकरे साहेबांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. महापौर मॅडमनी मागच्या टायमाला आम्हाला दालनामध्ये बैठक घेऊन त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे, आयुक्तांनी पण सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो आणि वालधुनी नदी स्वच्छ करणार आहोत एवढं त्यांनी तर सांगितलेलं. आम्ही पण सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी वालधुनी नदी ही आमची आई आहे, ती आम्ही स्वच्छ करण्यासाठी सतत प्रयत्न राहू. लोकशाहीच्या मार्गाने जशी आंदोलन असतील तशी आम्ही आंदोलन करणार आहोत. आता परत मध्ये बातमी आली की जलपर्णी परत वाढलेले आहेत. की वालधुनीमध्ये जलपर्णी नाही, की जास्त घाण कचरा, की जास्त केमिकल कचरा वगैरे तो आहे. आम्ही कोकरे साहेबांना हे सांगितलं, नदीच्या पात्रामध्ये उतरू नका, नदीपासून तर कम से कम 500 फुटापर्यंत ती दलदल आहे ती तरी काढा ना. त्यांनी शब्द दिलेला आहे त्या नदीच्या पात्रामध्ये न उतरता, कारण पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका यांचा वाद असल्या कारणाने नदीच्या 500 फुटाच्या अंतराचा भाग तरी तुम्ही साफ करून द्या ना. ते बोलले आम्ही तेवढा साफ करून देतो.